जगत जीवन नारायण गाडीनं गुण एवढं सगळं दिलं. पुन्हा इंद्रिय दिली, देवाला बघण्यासारखे डोळे दिले, देवाची कीर्ती ऐकण्यासारखे कान दिले, देवाचं नाव घेण्यासारखं तोंड दिलं, देवाकडे जाता येईल असे पाय दिले. एवढं दिलं, त्याच्याबद्दल काही देवाला आपण दिलंय का? फुकटच्या फुकट दिले का नाही? एवढं कसला बहादर असं बरं दिलं तर दिलं. कमाल किती केली? मी हमेशा म्हणत असतो, पुन्हा पुनरुत्पन्न करून पाहिजे. सगळ्याचं नाक इथंच आहे, सगळ्याची डोळी इथंच आहे, सगळ्याचे कान इथंच आहे, पण एकासारखा दुसऱ्याचा चेहरा आहे का? जगात असा माणूस आलायचा की एकासारखा दुसऱ्याचा चेहरा असावा नाही. कुणाच्या चेहऱ्यासारखा कुणाचा चेहरा नाही. बाकी जाऊ एका माणसाचा स्वभाव दुसऱ्या माणसाचा स्वभाव असा एकच माणूस काढून दाखवला आहे का? एकासारखा दुसऱ्याचा स्वभाव, एकासारखा दुसऱ्याचा रंग नाही, एकासारखं दुसऱ्याचा कपाळ नाही आहे का? कुणी श्रीमंतच आहे, कुणी गरीब आहे, कुणी विद्वान आहे, कुणी आदानी आहे. कुणाचा प्रारंभ कुणाचं सारखं नाही. एवढी भिन्नता तयार केली. किती मोठा हुशार परमात्मा, त्या परमात्म्याने एवढं सगळं दिलं, एवढं सगळं दिलं. पण देत असताना हे दिलं तर दिलं, पण देण्याची बी आणि नेण्याची दोघांची सत्ता आपल्याकडे ठेवलेली आहे. अभंगाच्या तिसऱ्याकडे संपत्ती देणं, त्याला आयुष्य देणं, त्याची सत्ता त्यानं आपल्याला ठेवली. आपल्याला कुणालाच माहित नाही आपलं किती आयुष्य आहे. आयुष्य एवढंच आहे, पण कुणाचा पूर्णविराम कुठं आहे? ही सत्ता कुठे त्यानं हातात ठेवली आहे. भगवंताचा आणि अर्जुनाच्या संवादामध्ये अर्जुनानं भगवंताला विचारले, देवा तू काय काय आहे मला नाही कळलं. वाईट आनंदा ये तू नियमिता प्राणीगणी वसता अग्नी तू. जगाला तारणारा वाईट तू आहेस, जगाचं नियमन करणारा, जगाला घेऊन जाणारा काळ ये तू आहेस. वाईट तू अनंता ये तू नियमिता. म्हणजे तुझ्या हातात सगळी सत्ता आहे, हे सगळं देवाच्याच रूपानं नटलेलं आहे. आणि म्हणून याची सत्ता आपल्याकडे आहे. याच्यातून आपलं स्वधर्म अधिष्ठित कर्म करताना त्या कर्मातून पुण्य होईल का पाप होईल याची सुद्धा आपण निवडा करण्याचा प्रयत्न करू नये. सगळी सत्ता परमात्म्याची म्हणा. भगवंताने अर्जुनाला
भगवद्गीता सांगितली त्यावेळी अर्जुनाचे शेवटचे उद्गार आहेत नष्टो महास प्रतिरता त्याच्यावरल्या सगळ्या उद्गार बघा. अर्जुनानं स्वतः कबुली दिली आहे की आता देवा तू काय सांगशील ते करील. आता तुझी आज्ञा सकळ देवाची देवर आज्ञा करीन देई आज्ञा भरतीये विषय. तू काय सांगायचं ते सांग. युद्ध करायला सांगलं तर त्याचा परिकल्प काहीतरी सांग. काय सांगायचं आता सांग. अजून एक प्रसंग असा आहे की रावणाला मारणारी प्रभू रामचंद्र अयोध्येला आहे. रामायणात झालेला खूप गोड प्रसंग आहे. आता 2 मिनिटात तुमच्याकडे अभंगाशी संबंधित आहे म्हणून उपस्थित राहतो. रावणाला मारून प्रभू रामचंद्र अयोध्येला आले आणि राज्याभिषेक झाला. सुखात चाललं होतं सगळं. आणि एक दिवस ती सीता मातेला अरण्यात पाठवलं. लक्ष्मण घेऊन अरण्यात गेला. ते काय तर कोणीतरी निंदा केली वगैरे सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर बरेच दिवस निघून गेले की एक दिवस भारताला प्रभू रामचंद्राने बोलावून घेतलं आणि सांगितलं भारतात माझ्या मनात एक खूप दिवसापासून खंत आहे. ती खंत पूर्ण करायची पाहा. भरतानं सांगितलं विचारलं दादा काय तुमच्या मनात काय आहे एवढी. तुम्ही ते ब्रह्मांड नाही तुमची सगळे विश्वावर सत्ता एवढा मोठा सार्वभौम राजा रावण त्या रावणाचा अहंकार आणि रावण सगळ्या जगाचा निर्माण केला. तुम्ही सगळ्या जगाचं दुःख निवारण केलं. एवढी मोठी शक्ती तुमची तुम्हाला खंत कशाची आहे. तर प्रभू रामचंद्र सांगतात की मला खंत याची आहे. मी रावणाला मारतो